यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडमध्ये होणार बदल। ड्रेस कोड बदलणार असल्यानं कर्मचारी दिसणार नव्या रूपात। मुंबईतल्या कोस्टल रोड प्रकल्पासाठी टोल आकारण्याची शक्यता। टोल आकारण्यासाठी मुंबई महापालिका विचाराधीन। कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं 82% काम पूर्ण। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील विभागीय रेल्वे कार्यालयाला मराठी पाट्यांचा विसर। रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाची पाटी मराठीत नाही। ठाकरे गटाकडून रेल कामगार संघटनेला मराठी पाटी लावण्याचा इशारा। अंधेरी पश्चिम मंडाळे मेट्रो 2B मधील नॅशनल महाविद्यालय मेट्रो स्थानक वगळलं, तर सुमननगर आणि अमर महल जंक्शन मेट्रो स्थानक तांत्रिक कारणांमुळे रद्द। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप सज्ज। निवडणूक आयोगानं कधीही पोटनिवडणूक लावली तरी भाजप तयार। भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा आज बंद। MIDCच्या वतीनं जलशुद्धीकरण केंद्राचं काम करण्यात येणार असल्यानं पाणी पुरवठा बंद। हडपसर ते दिवेघाट परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार। दिवेघाट ते हडपसर पालखी मार्गासाठी 792.39 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी। 13.25 किलोमीटर लांबीचा रस्ता होणार चौपदरी। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींची माहिती। पिंपरी चिंचवडच्या YCM रुग्णालयातील कॅशियरचा सावळा गोंधळ उघड। बिलाच्या पावत्या एडिट करून पैशांचा अपहार। पिंपरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता। पुणेकर वाचत आहेत अभियान। 16 ते 24 डिसेंबर दरम्यान पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन।